अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला आता काही आठवडे झाले असले तरी हा विषय अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजात चर्चेचा केंद्रबिंदू बनलेला आहे. सुरुवातीला ही घटना साधा विमान अपघात असल्याचं सांगितलं गेलं, पण जसजसा तपास पुढे गेला तसतसे काही प्रश्न निर्माण झाले आणि अनेकांनी या अपघातावर शंका उपस्थित करायला सुरुवात केली. विशेषतः रोहित पवार यांनी पत्रकार परिषदांच्या माध्यमातून अनेक मुद्दे मांडले आणि तपास अधिक सखोल व्हावा अशी मागणी केली. त्यांच्या मते या अपघातामागील प्रत्येक तांत्रिक तपशील स्पष्ट झाला पाहिजे आणि सर्व माहिती पारदर्शकपणे समोर आली पाहिजे. या प्रकरणात सर्वात जास्त चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे ब्लॅक बॉक्स. विमान दुर्घटना तपासात ब्लॅक बॉक्स अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानला जातो, कारण त्यामध्ये फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर असतात. यामधून विमानाची उंची, वेग, इंजिनची स्थिती आणि पायलटचे शेवटचे संभाषण समजू शकते. मात्र अपघातानंतर सापडलेला ब्लॅक बॉक्स नुकसानग्रस्त अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आणि यामुळेच अनेकांनी या तपासावर प्रश्न उपस्थित केले. काहींचं म्हणणं आहे की ब्लॅक बॉक्स इतक्या सहज नष्ट होऊ शकत नाही, त्यामुळे त्यातील डेटा पूर्णपणे मिळेल का हा प्रश्न उपस्थित होतो. रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरून तपास प्रक्रियेबाबत शंका व्यक्त केल्या. त्यांनी विमानाच्या देखभालीबाबत, फ्लाइट प्लॅनमध्ये काही बदल झाले होते का, तसेच विमानतळावरील सुरक्षा आणि रनवे परिस्थितीबाबतही प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते या अपघातात घातपाताची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही आणि म्हणूनच स्वतंत्र व पारदर्शक चौकशी व्हावी. दुसऱ्या बाजूला काही अधिकृत अहवालांमध्ये लँडिंगच्या वेळी कमी दृश्यमानता, हवामान परिस्थिती आणि ऑपरेशनल अडचणी यांसारख्या तांत्रिक कारणांचा उल्लेख करण्यात आला आहे. या सगळ्या घडामोडींमुळे आता एक मोठा प्रश्न निर्माण झालाय, हा अपघात होता की घातपात? सध्या तपास यंत्रणा या प्रकरणातील प्रत्येक तांत्रिक बाब तपासत आहेत. ब्लॅक बॉक्समधील डेटा, फ्लाइट लॉग, विमानाची मेंटेनन्स हिस्ट्री आणि घटनास्थळावरील पुरावे यांचा सखोल अभ्यास केला जात आहे. काही कुटुंबियांकडून आणि राजकीय नेत्यांकडून स्वतंत्र चौकशीची मागणीही करण्यात आली आहे. मात्र सध्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसार तपास अजून सुरू आहे आणि अंतिम निष्कर्ष जाहीर झालेला नाही. विमान दुर्घटना तपास ही अत्यंत बारकाईने केली जाणारी प्रक्रिया असते आणि अनेक वेळा त्यासाठी महिने लागतात. त्यामुळे या प्रकरणातही अंतिम सत्य अधिकृत तपास अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत अफवा, अंदाज आणि राजकीय चर्चा सुरू राहू शकतात, पण खरा निष्कर्ष केवळ पुराव्यांवर आधारित तपासातूनच समोर येणार आहे.